आणि आता दिवाळी विशेष काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। सर्वत्र दिवाळीच्या निमित्तानं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे। तिकडे जळगावची बाजारपेठ सुद्धा सजली आहे। बाजारपेठेत कंदील, दिवे यासह विविध स्टॉल देखील लागलेत। तसंच फराळाचे अनेक पदार्थ अर्थातच चिवडा, शेव, चकली, शंकरपाळे अशा विविध फराळांचे देखील स्टॉल लागलेले आहेत। यंदाच्या वर्षी फराळाच्या साहित्य दरामध्ये 5 ते 10% वाढ झालेली आहे। तरी फराळाचं साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावकरांची गर्दी बाजारपेठेत होत असल्याचं चित्र आहे। तर याच बाजारपेठेतून आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी आढावा घेतलेला आहे। पाहूयात कशी लगबग सध्या दिवाळीची सुरू आहे। दिवाळी हा सण आणि दिवाळी सण आल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आणि दिवाळी सण साजरा करत असताना प्रत्येक व्यक्ती हा लाडू, चिवडा, शंकरपाळे असे विविध फराळाच्या वस्तू खरेदी करत असतात, घरी बनवत असतात। पण आपण जर आहोत आज जळगावच्या बाजारात, आपण बघू शकतो की या ठिकाणी जळगावचा बाजार हा सज्ज झालेला आहे आणि चिवडा, शेव, लाडू, चकल्या, शंकरपाळे असे विविध फराळाचं साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। जळगावकरांनी खरेदी करण्यासाठी मोठी रांग या ठिकाणी केलेली आहे आणि बुंदी असेल, चकली असेल, शंकरपाळे असतील असे विविध फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावकर एकवटल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात रांग जरी असली तरी दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी जळगावकरच नव्हे तर पूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। आणि दिवाळी सण प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने, आपापल्या ताकदीने हा सण कशा पद्धतीने साजरा केला जाईल, उत्साहात साजरा केला जाईल यासाठी प्रयत्न करत असतात। या ठिकाणी आज चिवडा आणि लाडू, शंकरपाळे असे फरसाणाचे जे काही साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।